नमस्कार मित्रांनो, मी उदय लागवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी येणार? आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी कृपया हा संपूर्ण व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी येणार सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा एकंदर व एकत्रित परिणाम सोयाबीनच्या भावावर भविष्यात कसा होणार आणि या परिणामामुळे आपल्याला अखेर कधी येताना दिसणार सोयाबीनच्या भावात पुन्हा प्रचंड तेजी, या प्रश्नाचा आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असावं की सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे। अहो, देशातील असणाऱ्या घडामोडीपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय याच्यावरती सोयाबीनचे बाजारभाव अवलंबून असतात। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन 4000 लाख टनांच्या आसपास आहे आणि त्याच्यापैकी फक्त 120 लाख टनांच्या आसपास उत्पादन हे भारत देशात होतंय। म्हणजे तुम्हाला समजलं की आंतरराष्ट्रीय बाजारातून सोयाबीनचा भाव का निश्चित होतो। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4 वर्षांच्या निच्चांकी स्तरावर म्हणजे $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। भविष्याचा विचार आणि वेध घेत असताना 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचू शकतो, परंतु $11 प्रति बुशेल्सचा टप्पा ओलांडण्यासाठी आपल्याला कमीत कमी जानेवारीचा एंड अथवा या ठिकाणी फेब्रुवारीचा मध्य तरी बघावा लागू शकतो। आंतरराष्ट्रीय बाजारातील या असणाऱ्या संकेतांचा अर्थ आहे की देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येईल, पण प्रचंड तेजीची काही आस नाही। परंतु एक अनुकूल गोष्ट एवढीच आहे की मोदी सरकारची जर सोयाबीन महाखरेदी जोरावर झाली, म्हणजे मोठ्या प्रमाणात झाली, व्यापाऱ्यांनी सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली आणि त्याचबरोबर ऑइल मिल मालकांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली व सरकारने सोयापेंडीवरती अनुदान जाहीर केलं, तर कुठेतरी एक शक्यता आहे की सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी येऊ शकते। आणि ही जी तेजी आहे ती सोयाबीनचा जो सध्याचा भाव देशातील बाजारात 4000 ते 4300 दरम्यान याच्यामध्ये सुधारणा आणू शकतो।
आणि बाजारभाव पातळी आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये 4,500 पार जाताना दिसू शकते. पण तुमच्या मनात बाजाराचा भाव एवढी तेजी जर अपेक्षित असेल तर तुम्हाला याच्यासाठी कमीत कमी फेब्रुवारीचा मध्य किंवा या ठिकाणी 31 मार्चपर्यंत वाढ बघावी लागू शकते. म्हणून लक्षात घ्या की सोयाबीनच्या बाजारभाव तेजीची शक्यता आहे, पण पुन्हा प्रचंड तेजी कधी येईल यासाठी आपल्याला खूप थांबावं लागणार आहे. विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर मला वाटते 4,500च्या वर सोयाबीनचा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.